नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी. दिनांक 5 मे 2025 रोजी परभणी शहरात अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्याने नागरिकांना अचंबित केलं आहे. सकाळपासूनच परभणी शहरातील बस स्थानकापासून अक्षदा मंगल कार्यालयापर्यंत आणि तसेच वाहतूक कोंडी बस स्थानकापासून महाराणा प्रताप चौक जात असताना वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज नेते सद्भावना यात्रेनिमित्त परभणी शहरात दाखल झाले, ज्यामुळे शहरात वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली. दिनांक 5 मे रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने नागरिकांना अचंबित केले. या वादळी वाऱ्याने परभणी शहरातील दर्गा हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैहला जाणाऱ्या रस्त्यावरचे हे दृश्य आपण पाहू शकतो. या वादळी वाऱ्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अस्तव्यस्त केले. या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावर लोंबकळलेल्या तारा तुटल्या व काही नागरिकांचे घरावरचे पत्रेही उडून गेले. या वादळी वाऱ्यामुळे पूर्ण परभणी शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रस्त्यावरील वाहन चालकांना या वादळी वाऱ्यामुळे फारशा अडचणीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी झाडे सुद्धा तुटली. या वादळी वाऱ्यामुळे परभणी शहरात जे जागोजागी होर्डिंग लावलेले आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील होर्डिंग पडली. ही होर्डिंग महावीर दिगंबर आर्य राहणार दत्तधाम हा युवक आपल्या लहान मुलासोबत या परिसरातून जात होता. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग महावीर दिगंबर यांच्या अंगावर पडली. थोडक्यात महावीर यांचा जीव वाचला. त्यांचा लहान मुलगा पळाला म्हणून त्या मुलाला काही नुकसान झाले नाही. सुदैवाने दोन्ही सुखरूप आहेत. हेच जर काही अनहोनी होऊन जीवावर बेतलं असतं तर ह्याला जबाबदार कोण? शहरात ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग लावलेले आहेत त्यासाठी महानगरपालिकेने परवानगी दिली आहे का? होर्डिंग लावण्यासाठी महानगरपालिका आयुक्ताला किती रुपयाचा फायदा झाला? आज या घटनेने नागरिकांत महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराला नाराजगी व्यक्त केली आहे. असाच वादळी वारा महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटी झाली. या वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे दृश्य आपण पाहू शकतो.
आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।